तर सोन्यानो, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये आपण पुन्हा एकदा प्रवेश करतोय आणि या प्रमेयाची लाईन जसं की मी मगाशीच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती की जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा तिच्या इतर दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या बाजूंना ती समान प्रमाणात विभागते. हे प्रमेय बोलल्यानंतर तुम्हाला त्या त्रिकोणाचा त्या प्रमेयाचा त्रिकोणाचा नाही त्या प्रमेयाचा पक्ष लिहायचा आहे आणि तो पक्ष लिहिण्यासाठी तुम्हाला त्या प्रमेयाची आकृती कोणती आहे ती नीट समजली पाहिजे. तर त्या प्रमेयासाठी तुम्हाला एक आकृती काढायची आहे. त्या आकृतीमध्ये एक छानसा त्रिकोण काढायचं आहे ज्याचं नाव आहे एबीसी, त्रिकोण एबीसी. आणि या त्रिकोण एबीसी मध्ये एक रेषा बरोबर मधोमध त्या त्रिकोणाचं पोट फाडून जाताना दिसली पाहिजे आणि त्या रेषेचं नाव लिहायचं यल. त्या रेषेचं नाव यल आणि ही रेषा त्रिकोणाच्या बाजू एबी ला पी बिंदू छेदताना दिसेल आणि एसी ला क्यू बिंदू मध्ये छेदताना दिसेल. एकदा ही आकृती काढून घेतली लेकरांनो की पक्ष लिहायला घ्यायचा आणि पक्ष लिहिणं एकदम सोपं काम असतं. जे इथं दिसतं तेच लिहायचं. जे तर पर्यंतचा भाग असतो प्रमेयामध्ये तोच पक्षात लिहायचा असतो. आणि काय लिहिणार तुम्ही त्याच्यामध्ये? त्रिकोण एबीसी मध्ये, या त्रिकोणामध्ये काय, त्या त्रिकोणामध्ये एक रेषा यल आहे. एक रेषा यल आहे ती समांतर आहे. हे चिन्ह समांतरचं आहे, लक्षात ठेवा. ती रेषा यल समांतर आहे कुणाला? तर रेख बीसी ला समांतर आहे. हे लिहून झालं, रेषा यल समांतर रेख बीसी. आता दुसरं काम, ह्या ज्या दोन रेख दिसत आहेत तुम्हाला, रेख ए बी आणि रेख एसी, यांच्या सोबत त्या यलचं काय नातं आहे? तर त्या यलने ए बी ला पी बिंदू छेदलाय आणि त्या रेषा यलने एसी ला क्यू बिंदू मध्ये छेदलाय. तेच इथे लिहायचंय. रेषा यल ही बाजू ए बी ला पी मध्ये तर बाजू एसी ला क्यू मध्ये छेदते. काहीही लक्षात ठेवायची गरज नाही. आकृती समोर आहे आणि समोरच्या आकृतीवरून तुम्हाला या पक्षाच्या 2-3 ओळी लिहायच्या. पक्ष लिहून झालाय. त्याच्यानंतर ह्या आकृतीतून आपल्याला सिद्ध काय करायचे ते लिहिण्यासाठी थोडस इकडे. तर पासून पुढचा भाग. तर ती रेषा, कोणती रेषा? ही. तर ती रेषा त्या बाजूंना, कोणत्या बाजूंना? या बाजूंना काय म्हटलंय? एकाच प्रमाणात विभागते. आता एकाच प्रमाणात विभागते म्हणजे काय? या बाजूचे जे दोन भाग झाले त्यांचं गुणोत्तर इथं लिहायचं आणि ह्या बाजूचे जे दोन भाग झाले त्यांचं गुणोत्तर इथं लिहायचं आणि एकच प्रमाणे म्हणून बरोबरचं चिन्ह मध्ये लिहायचं. आता ह्या बाजूचे दोन भाग कोणते झाले सोन्यानो? एपी आणि दुसरा भाग आहे पीबी. एसीचे दोन भाग कोणते झाले? ए क्यू आणि क्यूसी. एकाच प्रमाणात. हे प्रमाण आणि हे प्रमाण दोन्ही समान आहे. ते दाखवणारे चिन्ह इथे बरोबर आहे आणि हेच लिहिलंय साध्यमध्ये. हा भाग इथपर्यंत लिहिणं खूप सोपं आहे. परंतु हे सिद्ध करण्यासाठी ही जी माहिती आपल्याकडे आहे ती पुरेशी नाही. मग ती माहिती पुरेशी करण्यासाठी आपल्याला काहीतरी रचना करायची, या आकृतीमध्ये स्वतःहून काहीतरी बदल करायचे. आणि तो पहिला बदल काय आहे? तर बी पासून क्यू पर्यंत रेख बी क्यू काढला, सी पासून पी पर्यंत रेख पीसी काढला आणि जे केलंय तेच रचनामध्ये लिहिलंय, रेख पीसी आणि रेख बी क्यू काढला. आता याच्यानंतर आपली सिद्धता चालू होते आणि सिद्धता ज्यावेळी तुम्हाला लिहायला येते त्यावेळी आपोआपच तुम्हाला प्रेशर फील व्हायला लागतो. कारण तुमच्याकडे ती सिद्धता लक्षात ठेवण्यासाठी सगळ्या लाईन्स नसतात. आपल्याला असं होतं की एवढ्या सगळ्या लाईन लक्षात कशा राहतील? सोपी ट्रिक आहे, एकदम सोपी ट्रिक आहे. इथे ह्या त्रिकोणामध्ये आपल्याला काही अनेक छोटे छोटे त्रिकोण दिसतात. तर सगळ्यात महत्वाचा त्रिकोण आपल्यासाठी आहे त्रिकोण एपीक्यू, ज्याचं नाव इथे तुम्हाला वारंवार दिसेल. इथे दिसेल, परत इथे दिसेल, इथे दिसेल, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एपीक्यू दिसणार. तर हा क्रमांक 1 चा महत्वाचा त्रिकोण, त्रिकोण एपीक्यू. दुसरा एक त्रिकोण लागणार आहे आपल्याला ज्याचं नाव आहे त्रिकोण पीक्यूबी आणि एक तिसरा त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे त्रिकोण पीक्यूसी. असे 3 त्रिकोण आपल्याला लागणार आहे. बरं, या 3 त्रिकोणांची नावं मी जर इथे साईडला लिहितो. पहिला त्रिकोण आहे त्रिकोण एपीक्यू, दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण पीक्यूबी आणि तिसरा त्रिकोण आहे त्रिकोण पीक्यूसी. हे जे 3 त्रिकोणांची मी नावं लिहिली आहे या सगळ्यांची एकमेकांसोबत जोडी लावायची. जोड्या लावण्यामध्ये सगळा महाराष्ट्र एक्सपर्ट आहे. आपल्याला लोड घ्यायचा नाही, आपण इथं सहज जोड्या लावू शकतो. या दोघांची जोडी लागली तर जोडी लागणार त्रिकोण एपीक्यू आणि त्रिकोण पीक्यूबी. आपल्याकडे पहिली जोडी तयार झालेली आहे. दुसरी जोडी त्रिकोण एपीक्यू आणि त्रिकोण पीक्यूसी. त्रिकोण एपीक्यू ने दोघांसोबत एकदा लग्न करून घेतलंय. आता ह्या दोघांचं सेपरेट लग्न लावायचंय. त्रिकोण
पी क्यू बी आणि त्रिकोण पी क्यू सी. पोरांनो, सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला या ठिकाणी. जेवणाचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आणि पुढची सिद्धता यायला सावध व्हायचं. या 3 जोड्यांवरती आपल्याला काम करायचंय. पहिली जोडी विचारात घेतली, तिचं नाव होतं त्रिकोण एपीक्यू आणि त्रिकोण पीक्यूबी. आता हे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे असं ते म्हटलं, परंतु तुम्ही आकृतीमध्ये जर बघायला गेलात तर तुम्हाला लिंकच लागणार नाही. हा त्रिकोण एपीक्यू इथे दिसतो, दुसरा त्रिकोण त्रिकोण पीक्यूबी इथे. हे दोघं समान उंचीचे कसे ते कळत नाही. तर त्याच्यासाठी एक स्लाइड आहे आपल्याकडे, ती स्लाइड वरून तुम्हाला समजेल. कुठे गेली ती स्लाइड? मागे. तीच आकृती मी जरा बाजूला घेतली आहे. आता ह्या आकृतीला मी जरा थोडासा टिल्ट करतो. ती आकृती टिल्ट केल्यावरती तुमच्या लक्षात येईल की या दोन्ही त्रिकोणाच्या उंची समान आहे. जरा नीट लक्ष द्या. आता तुम्हाला ही जी ए बी बाजू दिसतेय ती या त्रिकोणासाठी सुद्धा पाया आहे, ज्याचं नाव आहे पी क्यू बी. आणि जर मला त्याची उंची काढायची झाली तर मला उंची इथून काढायला लागेल अशी. तुम्हाला इथे ही उंची दिसतीये, ती त्रिकोण पी क्यू बी ची आहे. आणि त्याच्या सोबतच जोडीदार असलेला त्याचा त्रिकोण ए पी क्यू, त्याची ही उंची सेमच येते. याचा अर्थ काय झालाय सोड्यांनो, दोन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत. मग जर हे दोन त्रिकोण समान उंचीचे असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतं. आता या दोन त्रिकोणांसाठी पाया कोणता असणार आहे? एपीक्यू साठीचा पाया असणार आहे एपी आणि पीक्यूबी साठीचा पाया असणार आहे पीबी. मग मी तेच लिहिलंय, त्रिकोण एपीक्यू व त्रिकोण पीक्यूबी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत आणि त्यांची क्षेत्रफळे ही पायांच्या प्रमाणात असतील. दोघांचंही क्षेत्रफळ लिहिलंय, त्रिकोण एपीक्यूचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण पीक्यूबीचे क्षेत्रफळ बरोबर पाया पहिला त्रिकोणाचा एपी आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया पीबी. याला समीकरण 1 म्हणायचं आणि दुसऱ्या जोडीकडे वळायचं. दुसरी जोडी कोणती आहे? परत एकदा साहेब त्रिकोण एपीक्यू इथं स्वतः आहेतच आणि त्यांना जोडीदार आता त्रिकोण पीक्यूसी. या दोन त्रिकोणांना पुन्हा जर आकृती आपण टिल्ट केली आता जर बघितलं तर या त्रिकोणासाठी उंची असणारी तुमची ही, जो की तुमचा त्रिकोण एपीक्यू आहे. आणि जर हा त्रिकोण विचारात घेतला जो की त्रिकोण पी क्यू सी आहे, त्याच्यासाठी सुद्धा उंची असणारी ही. म्हणजे दोनही त्रिकोण समान उंचीचे झालेले आहेत. आणि परत जर हे जर समान उंचीचे त्रिकोण असतील तर त्यांची क्षेत्रफळे असणाऱ्या पायांच्या प्रमाणात. आणि एपीक्यूचा यावेळी पाया कोणता असणार आहे? एपीक्यूचा पाया असणार आहे यावेळी एक्यू आणि पीक्यूसीचा पाया असणार आहे क्यूसी. आणि मग ते क्षेत्रफळ आपण पायांच्या प्रमाणात लिहिले, त्रिकोण एपीक्यूचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण पीक्यूसीचे क्षेत्रफळ बरोबर एक्यू छेद क्यूसी. आणि ही क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात येते कारणात लिहिलं आणि याला म्हटलं समीकरण 2. आता 2 समीकरण लिहून झाल्यानंतर आपल्याला तिसऱ्या जोडीकडे वळायचे. आणि ह्या तिसऱ्या जोडीचा जर विचार केला तुम्ही तर हे दोन त्रिकोण विचारात घ्यायचे. पहिला त्रिकोण आहे त्रिकोण पी क्यू बी आणि दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण पी क्यू सी. सोन्यांना जर तुम्ही नीट बघितलं तर लक्षात येईल रेषा एल आणि बीसी या दोघी एकमेकींना समांतर होत्या. म्हणजे जर ही रेषा एल असेल आणि ही जर बीसी असेल तर या दोघांच्या मध्येच हे दोन्ही त्रिकोण तुम्हाला दिसतात. आणि हे दोन्ही त्रिकोण जर इथे असतील तर या दोन्ही त्रिकोणाची उंची समान असणार आहे, कारण या रेषेचं या रेषेपासूनचं अंतर कोणत्याही बिंदूसाठी समान असतं. मग या दोनही त्रिकोणाची उंची समान येणार आहे. जर त्या दोन त्रिकोणाची उंची समान येत असेल, त्याचबरोबर पी क्यू बी आणि पी क्यू सी मध्ये दोघांचा पाया देखील समान येतोय. तर हे दोनही त्रिकोण पाया आणि उंचीनं समान आहेत. जर पाया आणि उंचीनं दोन्ही त्रिकोण समान असतील तर त्यांची क्षेत्रफळ देखील समानच असतील. जर त्यांची क्षेत्रफळ देखील समान असतील तर मी समोर लिहिणार इकडे त्रिकोण पीक्यूबी आणि त्रिकोण पीक्यूसी यांचा रेख पीक्यू हा समान पाया आहे आणि रेख पीक्यू समांतर बीसी ही याला समांतर आहे. म्हणून दोन्ही त्रिकोणाची उंची देखील समान आहे. हे व्यवस्थित मी एकदा लिहून घेतलं आणि म्हणून मी इथं खाली लिहिलं की त्रिकोणाचं क्षेत्रफळ ह्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळा एवढंच आहे. त्याला म्हणले समीकरण 3. आता जर समीकरण 3, समीकरण 2 आणि समीकरण 1 यांच्याकडे नजर टाका. काय काय दिसतंय इकडे जरा. समीकरण 1 मध्ये वरच्या भागामध्ये त्रिकोण एपीक्यूचं नाव आहे. समीकरण 2च्या मध्ये पण वरच्या भागात त्रिकोण एपीक्यूचं नाव आहे. आणि समीकरण 1 व 2 मध्ये खाली कोण आहे? पीक्यूबी आणि पीक्यूसी.
परंतु समीकरण 3 सांगतंय की हे दोघं तर समान आहेत, त्यांची क्षेत्रफळ समान आहेत. जर ह्या खालच्या त्रिकोणांची क्षेत्रफळ समान असतील, वरचा तर त्रिकोणच समान आहे, त्याचं क्षेत्रफळ समानच असणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, हा पूर्ण भाग आणि हा पूर्ण भाग इक्वल आहेत, दोघंही बरोबर आहेत. तेच इथं लिहिलंय की 1, 2 आणि 3 वरून लक्षात आलं की हा पूर्ण भाग या पूर्ण भागा एवढाच आहे. आणि हे लिहून झाल्यानंतर माझ्या लक्षात येतं की जर ह्या दोन्ही समीकरणांच्या डाव्या बाजू समान असतील तर त्यांच्या उजव्या बाजू देखील समान असतील, आणि त्या उजव्या बाजू मी एकमेकांच्या समोर लिहिल्यात, फक्त एपी छेद पीबी बरोबर AQ छेद QC. आणि सोन्यांनो, इथे तुमचं प्रमेय सिद्ध झालेलं आहे समीकरण 1 व 2 वरून. अशा रीतीनं बोर्डाला वारंवार पडलेला हा प्रश्न आज तुम्ही सोडवलेला आहे. या प्रमेयामध्ये अजून कुठेही अडचण आली तरी मी इथे जिवंत आहे, मला कधीही कॉल मेसेज करून तुम्ही विचारू शकता, प्रत्यक्षात भेटूनही विचारू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी बांधील आहे. परंतु त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट, या प्रमेयाला लक्षात ठेवण्यासाठी ज्या मी 3 ट्रिक सांगितल्या होत्या त्या नीट लक्षात राहिल्या पाहिजे. आणि त्या ट्रिक कोणत्या आहेत सोन्यांनो? सगळ्यात पहिली गोष्ट, सामुदायिक विवाह सोहळा 3 जोड्या तयार करायच्या आहेत आपल्याला. त्रिकोण 3 आहेत, त्रिकोण APQ, त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQC. या तिघांचंही एकमेकांशी लग्न लावून द्यायचंय. आधी APQचं PQB सोबत, नंतर APQचं PQC सोबत आणि नंतर PQBचं PQC सोबत. आणि त्या 3 जोड्यांमधून तुम्हाला जे रेशो मिळतील त्यांना शेवटी समान दाखवायचं आणि तुमचं प्रमेय सिद्ध झालेलं असणार आहे. That's all for the day. We will meet in the next lecture with new energy. Thank you very much.